मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. कोणत्या ब्रोकरमध्ये डीमॅट अकाउंट उघडायचं हा प्रश्न खूप साऱ्या लोकांचा असतो. अपस्टॉकमध्ये उघडायचं, झेरोदामध्ये उघडायचं, धनमध्ये उघडायचं, एंजल लोनमध्ये उघडायचं की ग्रोमध्ये उघडायचं, याचंच उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. मित्रांनो, मी कोणत्याही ब्रोकरचा बांधलेला नाही, कोणत्याही ब्रोकरनी मला पैसे दिलेले नाहीत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटी जो ब्रोकर सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडायचं आहे तो माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तसेच आपण प्रत्येक ब्रोकर एकमेकांची कंपेअर करणार आहोत. तर काय करायचं, व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून द्या. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, सर्वात आधी अकाउंट ओपनिंग बद्दल बोलूया आपण. अकाउंट ओपनिंग सर्वीकडे फ्री आहे. झेरोदामध्ये पण फ्री आहे, अपस्टॉकमध्ये पण फ्री आहे, एंजल लोनमध्ये पण फ्री आहे, धनमध्ये पण फ्री आहे, ग्रोमध्ये पण फ्री आहे. अकाउंट ओपनिंगसाठी तुम्हाला कोणत्याही ब्रोकरला पैसे मोजावे लागत नाही. बरोबर. दुसरा पॅरामीटर आहे मित्रांनो AMC. AMC म्हणजे काय? ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज. म्हणजे ही काय असते? वार्षिक फी असते. तुमचा ब्रोकर तुमच्याकडनं एक वार्षिक फी आकारतो. ओके. तर मित्रांनो इथं बघा, झेरोदामध्ये 1 वर्षासाठी ही फ्री आहे. त्यानंतर तुम्हाला 300 रुपये प्लस GST हा भरावा लागतो. बरोबर. मित्रांनो, अपस्टॉकमध्ये तुम्हाला 1 वर्षाची फ्री आहे, त्यानंतर तुम्हाला 300 रुपये प्लस GST भरावा लागतो. एंजल लोनमध्ये सध्या काय ऑफर आहे? तुम्हाला 2 वर्षासाठी AMC फ्री आहे, त्यानंतर 240 रुपये प्लस GST तुम्हाला भरावा लागू शकतो. ओके. धनमध्ये कोणत्याही प्रकारची AMC लागत नाही, ग्रोमध्ये पण कुठल्याही प्रकारची AMC लागत नाही. म्हणजे AMCच्या बाबतीत मित्रांनो धन आणि ग्रो तुमच्यासाठी बेस्ट आहेत आणि एंजल लोन पण बेस्ट आहे. 2 वर्षाची इथे AMC फ्री मिळून जाते आणि 240 रुपये AMC जो की बाकी ब्रोकरपेक्षा कमी आहे. ओके. पुढचा पॅरामीटर बघा मित्रांनो, डिलिव्हरी चार्जेस. डिलिव्हरी म्हणजे काय? मी आज शेअर खरेदी केला, त्यानंतर मी काय केलं, 2-3 दिवसात तो शेअर विकला, तर त्या बाबतीत झेरोदामध्ये 0 रुपये लागतात, अपस्टॉकमध्ये 20 रुपये पर ऑर्डर लागतो, आपलं एंजल लोनमध्ये 0 रुपये लागतात, धनमध्ये 0 रुपये लागतात, ग्रोमध्ये 20 रुपये किंवा 0.01% जे कमी असेल ते चार्जेस तुम्हाला मोजावे लागतात. बरोबर. पुढचं मित्रांनो इंट्राडे चार्जेस म्हणजे काय? आज खरेदी केला आणि आजच विकला, त्यावेळेस काय लागतं? झेरोदामध्ये 0.03% किंवा 20 रुपये जे कमी असेल ते चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात. अपस्टॉकमध्ये 0.1% किंवा 20 रुपये जे कमी असेल ते तुम्हाला द्यावे लागतात. एंजल लोनमध्ये 20 रुपये किंवा 0.1% जे कमी असेल ते चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात. धनमध्ये 20 रुपये किंवा 0.03% जे कमी चार्जेस असतील ते तुम्हाला द्यावे लागतील. कॅल्क्युलेशननुसार असतं, जे कमी असतील ते तुम्हाला लागतात. ग्रोमध्ये 20 रुपये किंवा 0.1% जे कमी असेल ते. म्हणजेच इंट्राडेच्या बाबतीत जवळजवळ सर्वच ब्रोकरमध्ये तुम्हाला सेम चार्जेस द्यावे लागतात. ओके. इथपर्यंत समजलं. फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये मित्रांनो झेरोदामध्ये 0.03% किंवा 20 रुपये, अपस्टॉकमध्ये 20 रुपये किंवा 0.05%, एंजलमध्ये फ्लॅट 20 रुपये द्यावे लागतात तुम्हाला, धनमध्ये 20 रुपये किंवा 0.03% आणि ग्रोमध्ये 20 रुपये किंवा 0.05%. म्हणजेच मित्रांनो फ्युचर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला एंजल लोन हा चीप कॉस्ट करतो, म्हणजे तुम्हाला कमी पैसे मोजावे लागतात एंजल लोनमध्ये. ओके. मित्रांनो, पुढचा पॅरामीटर आहे ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन ट्रेडिंगसाठी फ्लॅट 20 रुपये झेरोदामध्ये लागतात, फ्लॅट 20 रुपये अपस्टॉकमध्ये लागतात, एंजल लोनमध्ये पण तेच, धनमध्ये पण तेच, ग्रोमध्ये पण तेच. म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सर्व ब्रोकर 20 रुपये फ्लॅट ब्रोकरेज तुमच्याकडनं घेत असतात. बरोबर. मित्रांनो, पुढचा आहे DP सेल म्हणजे काय? DP चार्जेस. जेव्हा आपण शेअर सेल करतो त्यावेळेस हे चार्जेस आपल्याला द्यावे लागतात. तर झेरोदामध्ये 15.34 प्लस GST, अपस्टॉकमध्ये 20 रुपये प्लस GST, एंजल लोनमध्ये 20 रुपये प्लस GST, धनमध्ये 12.5 रुपये प्लस GST, ग्रोमध्ये 19.5 रुपये प्लस GST. म्हणजे या बाबतीत धनमध्ये तुम्हाला कमी चार्जेस मोजावे लागतात, 12.5 रुपये प्लस GST. म्हणजे धनमध्ये तुम्हाला DP चार्जेस हे कमी लागतात. बरोबर. इथपर्यंत समजलं. मित्रांनो, पुढचा पॅरामीटर आहे MTF इंटरेस्ट म्हणजे काय? मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी जी आपल्याला मिळते त्यावर पर ॲनम म्हणजे वार्षिक रिटर्न कोणता ब्रोकर चांगला देतो किंवा कोणता ब्रोकर स्वस्त देतो आता ते बघूया आपण. ओके. झेरोदामध्ये 14.6, अपस्टॉकमध्ये 18.25, एंजल लोनमध्ये 14.99, धनमध्ये 9.99, ग्रोमध्ये 14.95. तर इथं बघा तुम्ही, धनमध्ये तुम्हाला सर्वात कमी MTF वर इंटरेस्ट द्यावा लागतोय. बरोबर. पुढचं मित्रांनो ॲप एक्सपिरियन्स. ॲप एक्सपिरियन्सच्या बाबतीत झेरोदा ठीकठाक आहे, अपस्टॉक पण ठीकठाक आहे, एंजल लोन भारी आहे, धन पण चांगलं आहे, ग्रो एकदम सिंपल ॲप एक्सपिरियन्स आहे, यात काही ॲडव्हान्स वगैरे फीचर्स तुम्हाला मिळत नाही. पुढचं ऑप्शन आहे मित्रांनो ट्रेडिंग फीचर्स. ट्रेडिंग फीचर्सच्या बाबतीत झेरोदा ठीक आहे, अपस्टॉक पण ठीक आहे, पण एंजल लोनमध्ये खूप चांगले ट्रेडिंग फीचर्स तुम्हाला बघायला मिळतात. ॲडव्हान्स लेवलने तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तसंच धनमध्ये पण तुम्ही ॲडव्हान्स लेवलने ट्रेडिंग करू शकतात. खूप चांगले ट्रेडिंग फीचर्स तुम्हाला धनमध्ये पण बघायला मिळतात. ग्रोमध्ये तुम्ही ठीकठाक ॲडव्हान्स नाही पण बिगनर बेसिस सारखे ट्रेडिंग करू शकतात. इथं तुम्हाला ॲडव्हान्स टूल वगैरे बघायला मिळत नाही. तसं एंजल वन आणि धनमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स टूल बघायला मिळतात. ओके.
मित्रांनो पुढचा पॅरामीटर आहे रिसर्च टूल्स. रिसर्च टूल झेरोदामध्ये ठीकठाक आहे, अपस्टॉकमध्ये ठीकठाक आहे, पण एंजलोमध्ये तुम्हाला खूप चांगले रिसर्च टूल बघायला मिळतात. इथं तुम्ही चांगल्या प्रकारे रिसर्च करू शकतात. धनमध्ये ठीकठाक टूल्स आहेत, ग्रोमध्ये एकदम बेसिक्स आहेत. तुम्ही जास्त प्रकारे रिसर्च करू शकत नाही, जास्त टूल तुम्हाला बघायला मिळत नाही. मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट कस्टमर सपोर्ट. कस्टमर सपोर्ट ज्या ॲपमध्ये चांगला असेल तेच ॲपमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करा, हेच मी तुम्हाला सांगेल. कारण की आपण पैशांचा व्यवहार करतोय. जर आपल्याला कस्टमर सपोर्टच चांगला मिळत नसेल तर त्याचा उपयोगच काय. मित्रांनो झेरोदामध्ये सर्वात खराब कस्टमर सपोर्ट आहे, मी अनुभवलं आहे स्वतः. अपस्टॉकमध्ये पण स्वतः मी अनुभवलं आहे, खराब आहे. आणि मी माझ्या माहितीनुसार सांगतो, एंजलोमध्ये खूप चांगला कस्टमर सपोर्ट तुम्हाला बघायला मिळतो. इथं काय असतं मित्रांनो, तुम्हाला डेडिकेटेड RM असाइन केला जातो, रिलेशनशिप मॅनेजर. म्हणजे काय असतं, तुम्ही त्याला डायरेक्ट कॉल करू शकता. तुमच्या ॲपमध्ये त्याचा नंबर असतो, तुम्ही त्याला केव्हाही रात्रीसुद्धा तुम्हाला कस्टमर सपोर्ट मिळतो. 24 आवर्स. रात्री कमोडिटी ट्रेडिंग करतात तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला सुद्धा एंजलमध्ये चांगला कस्टमर सपोर्ट मिळतो. म्हणजे ओव्हरऑल एंजल वनच्या कस्टमर सपोर्टला मी 5 स्टार रेटिंग देऊ शकतो. इथपर्यंत यांचा कस्टमर सपोर्ट चांगला आहे. ओके, धनमध्ये ठीकठाक कस्टमर सपोर्ट आहे, ग्रोमध्ये पण ठीकठाक कस्टमर सपोर्ट आहे. पण कस्टमरच्या सपोर्टच्या बाबतीत मित्रांनो झेरोदा आणि अपस्टॉक हे खूप अजून मागे आहेत. ओके मित्रांनो पुढचा पॅरामीटर आहे पेड ॲडवायझरी. पेड ॲडवायझरी म्हणजे काय, पैसे भरून टिप्स मिळवणे. ओके, तर ते झेरोदामध्ये अवेलेबल नाही आहे, अपस्टॉकमध्ये पण अवेलेबल नाही आहे. पण मित्रांनो एंजलमध्ये हे अवेलेबल आहे. यांच्याकडे प्रो इन्साइट म्हणून टूल आहे. ओके, इथं काय असतं, सेबी रजिस्टर रिसर्च ॲनालिस्ट तुम्हाला कॉल्स देत असतात. मित्रांनो ते कॉल्स एकदम ॲक्युरेट असतात. म्हणजे तुम्हाला सांगतो अगदी 85% याची ॲक्युरेसी तुम्हाला बघायला मिळते. ओके, असे खूप सारे सेबी रजिस्टर ॲडवायझर तुम्हाला तिथे भेटतील. तुम्ही त्यांना सबस्क्राईब करू शकतात, त्यांचे कॉल्स घेऊ शकतात आणि तुमची ट्रेडिंग जर्नी ही चालू करू शकतात. या बाबतीत एंजल वन सर्वात बेस्ट मानलं जातं. ओके, धनमध्ये कोणत्याही प्रकारचा ॲडवायझरी तुम्हाला मिळत नाही, ग्रोमध्ये पण नाही मिळत. ओके, पुढचं पॅरामीटर मित्रांनो लर्निंग मटेरियल. झेरोदामध्ये गुड आहे, अपस्टॉकमध्ये पण गुड आहे, पण एंजलमध्ये एक्सिलेंट आहे. खूप चांगलं लर्निंग मटेरियल तुम्हाला इथं बघायला मिळतं. धनमध्ये ठीकठाक आहे, ग्रोमध्ये पण ठीकठाक आहे. लोन अगेन्स्ट शेअर्स झेरोदामध्ये अवेलेबल आहे, अपस्टॉकमध्ये लिमिटेड आहे, एंजलमध्ये अवेलेबल आहे, धनमध्ये लिमिटेड आहे, ग्रोमध्ये पण लिमिटेड आहे. मित्रांनो कन्क्लुजनवर येऊया आता. तुम्ही म्हणणार आम्हाला स्पष्ट सांग बाबा कुठे डीमॅट अकाउंट उघडायचं आहे. तर मित्रांनो याचे 2 उत्तर आहेत. छोटी मोठी ट्रेडिंग रेग्युलर यूजसाठी धन ॲप्लिकेशन बेस्ट आहे. ॲडव्हान्स ट्रेडिंग ॲडव्हान्स फीचरसाठी ॲडव्हान्स पेड ॲडवायझरीसाठी एंजल वन ॲप्लिकेशन बेस्ट आहे. समजलं? दोघांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आपल्या लिंकने डीमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला अतिरिक्त अजून जास्त फायदे मिळतील. तर काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून डीमॅट अकाउंट ओपन करा आणि तुमची शेअर मार्केटची जर्नी चालू करा. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.